सोलापुरात श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कृषी प्रदर्शनामध्ये खरं तर शेकडो स्टॉल्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचं कृषीविषयक माहिती देणारे स्टॉल्स असतील, पशुधन या ठिकाणी आणलं आहे आणि याच्यामधलाच एक सोन्या बैल जो आहे तो संपूर्ण या ठिकाणी येणाऱ्या सगळ्याच लोकांचं लक्ष वेधून घेत आहे आणि याचे जे पालक आहेत ते डॉक्टर विद्यानंद दावटे आपल्यासोबत आहेत। खरं तर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे। काय खासियत आहे बैलाची? नमस्कार, माझं नाव विद्यानंद दावटे, राहणार उमराणी, तालुक्याचा जिल्हा सांगली। हा आपला सोन्या बैल। सोन्या बैल आता सध्या कर्नाटक महाराष्ट्रापेक्षा भारतामध्ये म्हणलं तरी ह्या बैलामध्ये हा जात कोसा गट, कोसा खिलार क्षेत्रामध्ये एवढा मोठ्या मापाचा बैल कुठला नाही। लांबी म्हणा, उंची म्हणा, देखणेपणा म्हणा, उंची किती, लांबी किती? उंची आहे 6.5 फूट, लांबी आहे 9.5 फूट। बाकीचं तुम्ही जे ते क्लिअर दिसते तुम्हाला। बैलाचं किती कौतुक केलं तरी 4 लोक, मी स्वतः करण्यापेक्षा 4 लोक, इतर लोक येऊन मला कौतुक करायला हेच मोठं धन्य आहे आम्हाला। आणि हा बैल सध्या ब्रीडिंगसाठीचा वापरतो आम्ही, गायच्या रेतनासाठी वापरतो। एका गायच्या रेतनासाठी 2000 रुपये घेतो आम्ही। हां, गायच्या रेतनासाठी उमराणी, तालुक्याचा जिल्हा सांगली या ठिकाणी उपलब्ध आहे। कधी तुम्ही हे घेतलेलं होतं, खरेदी केलं, कुठून खरेदी केलं? मी ऑक्टोबर 2022 मध्ये बलकोटी गावातून घेतलं होतं बैल। बैलाची कंडिशन थोडी खराब होती, मी व्यवस्थित मेंटेनन्स करून घेतलं। तुम्ही डॉक्टर असल्यामुळे हां, ते म्हणजे मला सोपं गेलं। आणि वडील आर्मी रिटायर, त्यांचं तर 99% त्यांचं श्रम आहे, मी फक्त 0.1% एवढंच असतो तिथं, कारण दिवसभर मी बाहेर असतो। वडिलांशिवाय बैल राहत नाही, बैलाशिवाय वडील राहत नाही। बैल 5 दिवस इथं आलं पण येताना वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, कारण हा बैल म्हणण्यापेक्षा आमचा घरचा सदस्य आहे। हां, ह्याला 41 लाख रुपयाची इथं मागणी झाली, 41 कोटी रुपयाला तर मी बैल देत नाही। सोलापूरच्या बाजारात? हां, सोलापूरच्या बाजारात जवळजवळ 10 वैज्ञानिक आले होते तिथं, पशुवैद्यकीय अधिकारी आले होते। सगळ्यांनी येऊन त्यांनी स्वतःहून व्हॅल्युएशन केले। त्यांनी एवढं व्हॅल्युएशन केले, म्हणले एवढं व्हॅल्युएशन बैल कसं, तुम्ही जर अजून पैसे वाढवणार दिला काय? वडील म्हणले माझा घरचा सदस्य, तुम्ही 41 कोटी रुपये तरी बैल देत ना म्हणले त्यांनी। क्या बात आहे, क्या बात आहे। तुम्ही सगळ्यात जास्त मागणी असलं बाजारात, कुठल्या बाजारात असा किस्सा आला की जिथं खूप जास्त मागणी आली? मागणी म्हणजे बाजारात आलं नाही, त्याला घरपोच येते। आम्ही जास्त बाजारात कुठे जात नाही, प्रदर्शन असलं बाबा जाणार, 4 लोक बघणार, प्रदर्शनामध्ये जास्त उभं करत नाही आम्ही। गेलो 4 लोकांना जातीवंत पैदास आहे, जातीवंत पैदास बैलाकडनं ह्या जातीवंत वासरू बोले, ह्याच्यापासून अजून वासरं पड लागले जातात। ह्याचे जे ब्रीडिंग करून घेतो त्यांना जे आपण जे नॉर्मली बैलाकडनं जे ब्रीडिंग करून घेतो ते वासरू 10,000 ते 20,000 विकण्याच्या ऐवजी ह्याच्याकडनं पैदास केली की 60,000 ते 70,000 रुपये कोंड आपले वासरं विकतात। ॲक्च्युली पर्सेंटेज म्हणलं तर 75% खोंड व्हायची शक्यता आहे, 25% कालवड व्हायची शक्यता आहे। शांत स्वभावाचा आहे, देखणं आहे, कर्नाटक महाराष्ट्रामध्ये नाव पण झालेलं आहे, तर ह्याच्यामुळे आमच्या परिवाराचं पण नाव मोठं झालं आहे। घरचं सदस्य म्हणताय, कसं सांभाळ करता, काय काय खाऊ घालता? खाऊ म्हणजे त्याचं रोजचं 1,500 ते 2,000 रुपये खर्च आहे, म्हणजे मंथली 50-55 रुपये खर्च होतोय, पण तो मंथली आम्हाला 2.5 ते 3 लाख रुपये उत्पन्न कमवून देतो। काय खातो ते? काय नॉर्मली जे जनावर खातेच खातो, फक्त याचं जे डाएटमध्ये 6 प्रकारचं धान्य म्हणून दळून आणतो आम्ही, आणि त्या शेंग पेंड, रोजचे अंडी असते, त्याला कडे तेल असते, आणि थोडंसं व्यायाम पण वरच्यावर असत नाही का, प्रॉपर म्हणजे कुठं अवताल काढून व्यायाम नाही, सहज गेला फिरायला वडिलांसोबत। रोजचा आंघोळ असते, आंघोळ घातल्यावर थोडे 1 अर्धा किलोमीटर फिरून येतो तेवढंच, आणि एवढं शांत आहे। वडिलांसोबत एकदम एक लहान बाळ कसं जातं का नाही त्यासोबत बिना दाव्याचं पण फिरतो बैल त्यांच्यासोबत। आता प्रश्नात आपण बघितलं आजूबाजूला सगळी प्रचंड गर्दी आहे, तर जेव्हा गर्दी असते, लोक असतात, तेव्हा बैल जरा उधळतो, लात मारतो, पाय मारतो, पण यात काही दिसत नाही अजिबात। एकदम शांत स्वभाव, त्याला सवयच लागून गेले। काय घरी नाही म्हणजे रोजचे 50-60 लोक येतच असतात, कारण एवढा मोठा आकर्षक बैल जर घाबरायला लागला तर लोक येणार कसं जवळ त्याचे। आणि एकदम शांत आहे, त्या स्पष्ट लिहिलं आहे मी, शांत स्वभावाचा आहे बैल एकदम। किती गाय आले जरी मालकाला काय मारणार नाही, काय नाही, एकदम शांत। बैल जर इथं सुटला तरी कोणाला काय करणार नाही, निवांत फिरणार, बघणार, इकडे तिकडे सोडून पण दाखवू शकतो आम्ही तुम्हाला। पण तर कसं आहे ते 4 लोक घाबरून पळून जातील म्हणून आम्ही सोडत नाही। त्याला बघितल्यानंतर भीती वाटायची, अशी त्याची उंची आहे, तर आता आपण हाईट कम्पेअर केलं तर माझ्या उंचीपेक्षा जवळपास 1.5-2 फूट उंच त्याची हाईट आहे, आणि लांबी जवळपास 8.5-9 फूटची असं तुम्ही म्हणताय। अतिशय देखणा असा बैल आहे आणि तितका शांत स्वभावाचा आहे। आपण जर गर्दी बघितली, लहान मुलं देखील आलेली, मात्र कोणी न घाबरता त्याला हात लावतायत, सेल्फी फोटो काढतायत त्याच्यासोबत, आणि बैल जे बघण्यासाठी आहे। कसं आहे बैल? 1 नंबर बैल आहे खरंच, असा बैल आतापर्यंत शेतकऱ्यांना बघायला भेटलेला नाही। होय, कसं आहे बैल? बघितलंय कुठं? चांगला आहे, चांगला स्वभावाचा आहे, म्हणजे मायाळू आहे। जसं आपण घरात एक मेंबरशी वापरतो, वागवतो,
त्याप्रमाणे ते आमच्या बरोबर वागतंय. अच्छा. हां. हे अनेक जण येत आहेत बघतायत आणि सेल्फी फोटो असतील स्वतः फोटो काढण्याचे प्रयत्न जे ते या निमित्तानं करताय. सर आपण खरं तर ग्रामीण भागात फिरत असताना ग्रामीण भागात आपण फिरत असताना अनेक बैल बघतो. असा बैल कुठं पाहिलाय का 6.5-7 फूट उंच बैल आहे? हा खिलारमधला कोसा ओळू आहे आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये खिलार गाईचा टक्का घसरत चाललेला आहे. त्यामुळं जर्शीचं प्रमाण वाढलं आणि त्या जर्शीमुळं खिलार गाई नामशेष होण्याच्या मार्गावर आली. त्या खिलार गाईची जर पुन्हा वाढ करायची असेल तर अशा ओळूच्या पैदाशीपासून पुन्हा ते वासरं जन्माला घालून खिलार गाय वाढवली पाहिजे. ज्या माणसाकडं 10 जर्शा गायी आहेत त्या व्यक्तीनं किमान 2 खिलार गायी तर पाळल्या पाहिजे, तरी अशा ओळूंना डिमांड राहील भविष्यामध्ये. खरं तर कृष्णकांत चव्हाण सर शेतीमधले पत्रकार आहेत सोलापुरातील आणि अनेक लोक येत आहेत आणि त्यांचं ते महत्त्व जे आहे ते आत्ता पटवून देत आहेत आणि तितकाच आकर्षक आणि तितकाच शांत बैल जो आहे तो सोलापुरात पाहण्यासाठी गर्दी जी आहे ती लोकांची होताना पाहायला मिळते आणि सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये हा बैल जो आहे तो सर्वांचे लक्ष वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन युग कागदीचा आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.